सोलापुरातील प्रिसिजन कॅम्पशाफ्ट्स या कंपनीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला कचरा संकलनासाठी 2 घंटागाड्या 100% इलेक्ट्रिक करून देण्यात आल्या आहेत. कंपनीचे चेअरमन यतीन शहा आणि व्यवस्थापकीय संचालक करण शहा यांच्या हस्ते महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्याकडे या 2 इलेक्ट्रिक कचरा गाड्या हस्तांतरित करण्यात आल्या. प्रारंभी प्रिसिजनचे माधव देशपांडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक करण शहा यांनी इलेक्ट्रिकल घंटागाडीची माहिती दिली. सोलापूर महानगरपालिकेला 2 इलेक्ट्रिक घंटागाड्या दिल्या. मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षांपासून ह्याच्यावरती काम चालू आहे आणि जे 2 टाटा एस डिझेल जे होते ह्याला आपण पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक कन्वर्ट करून दिलेल्या गाड्या आहेत. ह्या गाड्यांमधले जेवढे पार्ट्स आहेत, बॅटरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, हे ऑलमोस्ट सगळे 90% किंवा 95% जास्ती इंडियात प्रोड्यूस केलेले आहेत. ह्याचे सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत हे ऑब्व्हियसली. आणि आपण हे बघतोय की जे सिटीमध्ये चालणारे व्हेकल्स आहेत जास्ती करून, जे सगळ्यात जास्ती प्रदूषण निर्माण करतात सिटीमध्ये, त्याला आपण एक नवीन लाईफ देतोय, एक नवीन रूप देतोय, ज्याच्याने पोल्युशन तर शून्य होईलच, पण ऑपरेटिंग कॉस्टसुद्धा सिग्निफिकंटली कमी होईल. जे साधारण 9 ते 10 रुपये पर किलोमीटर ही डिझेल व्हेकल चालण्याची कॉस्ट असते, ती ह्या इलेक्ट्रिकवरती 1-1.5 रुपये पर किलोमीटरवरती येते. त्यामुळे सेव्हिंगसुद्धा खूप जास्ती होईल ह्या इलेक्ट्रिफिकेशनमुळे. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.